ऐका, या कार्यक्रमाला तुम्ही वेळातला वेळ काढून आल्या आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी घरी घेऊन गेलं पाहिजे या उद्देशाने जगावेगळी रमाई आतापर्यंत तुम्ही ऐकले नसेल, पण आमच्या भागात बुलढाणा जिल्ह्यात या रमाईचे लय लोक फॅन आहेत. आशा करतो की या रमाईला तुम्ही दाद देसाल. जगावेगळी रमाई मी तुमच्या समोर घेऊन येतो. जिथं जिथं तुम्हाला चांगलं वाटलं तिथं तिथं मला तुम्ही टाळ्याचा प्रतिसाद द्या. मी म्हणणार नाही तुम्हाला टाळ्या वाजवा, पण तुम्हाला जर जिथं जिथं चांगलं वाटलं तिथं तुम्ही टाळ्या वाजवून मला प्रतिसाद द्यायचा. प्रोत्साहित होतो ना मी. ऐका, महिलांनो, खास तुमच्यासाठी रमाई घेऊन आलो. बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिक्षणासाठी जात असताना माऊल्यांनो विषय लक्षात घ्या. कदाचित हा विषय तुम्ही ऐकला नसेल. प्रशांतदासाठी खास हा विषय आहे. बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिक्षणासाठी जात असताना माता रमाई समुद्राच्या किनाऱ्यावरती बाबासाहेब आंबेडकराला वाटा लावण्यासाठी येतात. बाबासाहेब आंबेडकर नावेमध्ये बसतात. माता रमाईचं काळीज थरथर करायला लागतं. तुमचा आमचा बाप विलायतीला शिक्षणासाठी चालला. माता रमाई त्या नावाडी दादाला म्हणते की नावाडी दादा, माझ्या पतीला परदेशामध्ये सुखरूप ने रे नावाडी दादा. 2-3 फरलांग म्हणजे 100-200 फूट नाव समुद्रामध्ये जाते आणि माता रमाई हात वरी करतात आणि बाबासाहेबाला शुभेच्छा देतात. शिक्षणासाठी जात असताना माता रमाई ताटा करतात, बाबाई करतात की जा धनी जा. ए माय, माता रमाईच्या काखेत कडेला राजरत्न नावाचं बाळ होतं आणि ते बाळ माता रमाईच्या चेहऱ्याकडे हळूच पाहा लागलं की माझी माय कोणाला ताटा करते, कोणाला बाय बाय करते. ते लेकरू आईचं अनुकरण करते आणि तेही त्याच्या वडिलाला बारीकसा चिमुकला हात बाहेर काढते आणि पप्पाला शुभेच्छा देते शिक्षणासाठी. म्हणून जगावेगळी रमाई आतापर्यंत तुम्ही ऐकली नसेल. ती रमाई मी तुमच्या समोर घेऊन येतो. माता रमाईचा त्याग आपण रात्रभरही बाबासाहेब आंबेडकर सांगत बसलो, पण माता रमाई शिवाय बाबासाहेब आंबेडकर पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून माता रमाई सांगत असताना कवी म्हणतो की गवऱ्या था पुनी रमा हो कधी ना थकली गरीबी संसारी पुन्हा पुढे ना झुकली की पती शिक्षणासाठी राजकी उपासी भोगी हसरा चेहरा रमाचा सुखोलेली कधी हसरा चेहरा रमाचा सुकलेली कधी ना दिसली. म्हणून कवी म्हणतो बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये पोहोचल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्र पाठवलं, रमाई रामू मी परदेशामध्ये सुखरूप पोहोचलो, माझी चिंता करू नको. लेकरा बाळाकडे लक्ष दे, घरादाराकडे लक्ष दे. माता रमाईने पत्र हाताशी धरलं आणि वाचवण्याचा प्रयत्न करतात. धोक्यामध्ये राजरत्न टाकलेला आहे. मोठ्या मोठ्याने रडतो. राजरत्नाला शांत करण्यासाठी रमाई म्हणते की राजरत्ना, तुझ्या वडिलाचं पत्र परदेशामधून आलाय, सुखरूप पोहोचले. म्हणून माता रमाई अंगाई गीताच्या माध्यमातून त्या बाळाला झोपू घालण्याचा प्रयत्न करतात. माऊल्यांनो ऐका, हो राजी रत्नाला, राजी रत्नाला हो
वाचती पत्र वाचती जणू अंगाई पत्र वाचती जणू अंगाई रमा संसारी रमा संसारी नेत वाजरी आबरू घराण्याची नीट रमा संसारी नेत वाजली आबरू घराण्याची नीट रमा की पती चरणासी माता झुकवणारी असावी पावल्यानो की पती चरणासी माता झुकवणारी असावी आणि माझ्या रमावाने तुलाच नाव टिकवणारी असावी माझ्या रमावाने तुलाच नाव टिकवणारी असावी अगं खाली मुंडी बाजार धुंडी सोयीवर पदर डुंबर नजर पतिवर्तनेचे लक्षण नसावे आता चिंध्या जरी नेसून आली तू बुद्धाच्या विहारी त्या शिलवंतीला कलंक नसे त्या शिलवंतीला कलंक नसे म्हणून माझा माहिती आदर्श डोळ्यात बोलला पाहिजे रमा संसारी नेत वाजली आबरू घराण्याची काहीतरी घरी घेऊन जाता सुखी क्षण रमा सुखी क्षण रमा सुखी क्षण रमा ठेवे मनात अंग पडून आली प्रसन्नता की सुखी क्षण रमा ठेवे मनात अंग पडून तिला शिक्षणात बाबासाहेबांच्या मनात कधी माता रमाई आल्या नाही म्हणून कवी म्हणतो ये शेर तुमको अच्छा लगा तो जरूर तालियों के साथ दाद दीजिए कि जिजाऊचा लढा होता ए माय जिजाऊचा लढा होता स्वराज्यापासून मानापर्यंत जिजाऊचा लढा होता स्वराज्यापासून मानापर्यंत आणि सावित्रीचा लढा होता शिक्षणापासून कल्याणापर्यंत सावित्रीचा लढा होता शिक्षणापासून कल्याणापर्यंत अरे चाल ठेवून लिहितो राहू मनापासून हुनापर्यंत अरे माझ्या रमाचा लढा होता शेणापासून पेनापर्यंत माझ्या रमाचा लढा होता शेणापासून पेनापर्यंत म्हणून सुखी क्षण रमा ठेवे मनात अंड पडून तिला शिक्षणात
कधी आनंद कधी आनंद कधी दुःख आई सुखात तहान भूक कधी आनंद कधी दुःख आई सुखात तहान भूक कि मारमा तेरा दर्जा आसमां से भी ऊंचा है मारमा तेरा दर्जा आसमां से भी ऊंचा है और ममता का हिमालय तेरे कद से ऊंचा है मारमा तेरा दर्जा आसमां से भी ऊंचा है और ममता का हिमालय तेरे कद से नीचा है और ये करोड़ों बच्चे कैसे संभाले होंगे मारमा ने आपके आंचल में कल यही सवाल मैंने मेरे माँ से पूछा है कल यही सवाल मैंने मेरे माँ से पूछा है म्हणून कधी आनंद कधी दुःख आई सुखात